मग तुम्ही बोलले पाणी भरलं ना, गायबच झालं. पाणी तिकडे गेली ना त्या बच्च्या ते वाटलं म्हणजे त्या तिकडेच गेलं असं वाटलं. चला आता साधा काम नाही घ्यायला, फॉर्च्युनच आली पाहिजे. हे तू एवढं चेंज का दिसत जातो, मला जाडा वाटायला लागला अजून. 10 किलो कमी केला का? खायचं नुसतं उद्या खातच असते. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. लास्ट डे इन कोलकाता. आता आम्ही बॅग वगैरे घेतले, बाबा पाठीमागे म्हणजे निघालो. आता आम्ही दुपारची ट्रेन आहे आमची, 1:50ची आहे. आता बसमध्ये सगळं सामान ठेवायचं आहे, मग नाश्ता वगैरे करून निघू आम्ही. आई येते पाठीमागून. घेऊ का ती पण पिशवी ती? जड झाले तर थोडंसं रातच जड झालं. तर बघा बस जाऊ आलो आम्ही. परत 4 नंबर बस. तर बघावं लागा आमची सीट काय. सीट वगैरे पकडलं आम्ही. आता नाश्त्यासाठी चाललो. सर्व लोक येतात बॅगे भरायला, पण त्यांनी काय आता नाश्ता वगैरे झाला. आता आम्ही परत बस जाऊ आलो आहे. परत एक प्रॉब्लेम झाला. आईने नाश्ता घेतला, बाबाला सांगितला की हे घ्या माझा पकडा, मी पाणी भरून आले ना. आई काय गायबच झाली. परत लवकर आलीच नाही वाटतं. मंदिरच्या त्या साईडला गेले पाणी भरायला. तर बाबाचं परत तेच चालू झाले. शोधता आता आईला. मला पाठवलं तर सीटजवळ लक्ष ठेवायला. बॅगी पाठ ठेवायच्यात ना आता. तर चला, आई बाबा येतील तोपर्यंत मी आहे ते फोटो काढतो. A few moments later. कुठे गेलेला तुम्ही? मी नाही बसत येतात. मग आम्ही शोधत होतो. नाश्ता ठेवले बस मध्ये, त्या पिशवी. माझा बघा लोक व्हिडिओ शोधत होते. मी का मग तुम्ही बोलले पाणी भरलं ना, गायबच झालं. पाणी तिकडे गेली ना त्या बच्च्या ते वाटलं म्हणजे त्या तिकडेच गेलं असं वाटलं. चला आता बस मध्ये सीट पकडलं. हां चला गाईज. फायनली 2 घंटेच्या वेट नंतर टिफिन आला. ते पण सांडलेलं असतं, तेल सांभाळून करावं लागेल. दुपारचं लंच आहे आमचं. आणि एक बॉटल दिलं बाबाने. मी आई अजून आली नाही. आई बसते समोर. सांभाळून हेल आहे, तेल आहे. हो थोड्या वेळात फायनली आम्ही. खूप वेळ झाला. 10ला निघायचं होतं, 10:30 झाले. निघू आता आम्ही. चला तुम्हाला पण भेटतो. फायनली गाईज 10चे 11 वाजले, 11:30 होते. आता अनाऊन्स केला तसं बसतंय. आता रिअलमध्ये निघू आम्ही. खूप वेळ झाला बसमध्ये बसलो, कंटाळा पण आला. अजून तिथं पोचायला 1 घंटा आहे आम्हाला. मोर्या फायनली गाईज निघालो. बस स्टार्ट केली. निघालो, बस स्टार्ट झाली. हॅपी. बोलो नाराय तकदीर. स्वामीनारायण की जय.
A few inches later. बघा हावडा स्टेशन. आता सामान वगैरे घेतलं आम्ही, पण इथं स्टेशन आहे, एवढं जवळच आहे, पण आईला जमत नव्हतं चालायला, ती बॅग इथं वाटलं नाही, एक करायला लावली, गाडी करायला लावली, गाडी. सामान घेतलंय, आई बाबा इथे बसले पाठीमागे, मी पुढे बसले, हे सॉरी ते पुढे बसले आणि पाठीमागे बसले. काय ट्रेन आली आमची. A few hours later. आता थोडाच वेळ मदब कल्याण. A few hours later. तो गाईज फायनली पोचलो आम्ही कल्याणला. 10:10ला पोचलो. दादू आणि मामा आले घ्यायला आम्हाला. प्लॅटफॉर्मवरतीच होते हे लोक. बरीच माणसं कल्याणच उतरले आमच्या ग्रुपची. साधा काम नाही, घ्यायला फॉर्च्युनच आली पाहिजे. बिना फॉर्च्युनरचं जाणारच नाही आम्ही घरी. आम्हाला फॉर्च्युनच लागतं कुठं पण जायला. गाईस फायनली इन कल्याण. चैन की सांस. वाजता काय अलगच येतो मला इथं. चलो सामान डालो. हे तू एवढं चेंज का दिसत जातो मला. जाडा वाटायला लागला अजून. 10 किलो कमी केला का. चला आता मी पण जिमच चालू करेल परत. पोचलो गाईस फायनली घरी. अवंती निवास. चल ये घे काढ बॅग. चल येड्या चल बॅग काढ. यश पण आले बॅगी घ्यायला. यश अर्णव नाही आला गाईज. अर्णव गाडी लावून परत आहे. आम्ही सामान येतात. सामान येतो मग तुम्हाला भेटतो. कुठला पेपर रे पल नको. पेपर म्हणून झोपलेला अभ्यास करा. हॅलो हॅलो, आले तुम्ही? हो. 12 वाजले मम्मी. आता जाऊन द्या. मम्मी काय काय बनवले आमच्यासाठी. मटन आहे मुंडी आणि मुंडी आहे आणि काय भाकरी आणि भाकरी आहे. खायचं नुसतं उद्या खातच असते बघ. तरी पण बोटा चाटून बसून. फायनली गाईस आलो मी घरी. आधी मी मामाच्या घरी होतो, तिकडे जेवलो, आता इथे आलो. तर आजसाठी एवढंच. तो माझा ब्लॉग इथेच संपतो. पूर्ण पाठ इथे संपतात. तर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. गुड नाईट बाय.